देशात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबणीवर, कापूस निर्यात 13.5% घटण्याची शक्यता, शेतमाल विक्रीवर बंधनं असू नयेत हुसेन, अन्नधान्य पिकांसाठीही कंत्राटी शेती हवी आणि देशात रब्बी पिकांच्या लागवडीस वेग। नमस्कार आणि आता पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढीसाठी आंदोलन पुकारल्याने देशात यंदा साखरेचं गाळप लांबणीवर पडलं आहे। गेल्या वर्षी या कालावधीत देशात 178 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केलं होतं। यंदा मात्र अद्याप 50 कारखान्यांचंही धुराडं सुरू झालेलं नाही। महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील 20 ते 30 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दक्षिण महाराष्ट्रातील कारखाने सुरू व्हायला उशीर होणार आहे। चीनकडून मागणी घटल्यामुळे भारताची कापूस निर्यात यंदा 13.5% घटण्याची शक्यता आहे। जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश असलेला भारत यंदा 90 लाख गाठी कापूस निर्यात करण्याचा अंदाज आहे। चीनमध्ये कापसाचा शिल्लक साठा प्रचंड असून मागणी फारशी समाधानकारक नाही, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त ए.बी. जोशी यांनी पत्रकारांना दिली। यंदा भारताचं कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 3% वाढून विक्रमी 375 लाख गाठींवर पोहोचण्याचा अंदाज असल्याचं श्री जोशी यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना आपला शेतीमाल देशात कुठेही विकता आला पाहिजे व त्यासाठी त्यांच्यावर कोणतीही बंधनं असता कामा नये, असं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे सचिव सिराज हुसेन यांनी व्यक्त केलं। कृषी उद्योग व अन्न प्रक्रिया या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। भारताची बाजारपेठ अतिशय मोठी असून शेतकऱ्यांना बाजारपेठेचा फायदा मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांना देशात कोठेही आपलं शेतमाल विकता आलं पाहिजे, असं श्री हुसेन म्हणाले। देशात कुक्कुटपालनाच्या धर्तीवर अन्नधान्य उत्पादनासाठीही कंत्राटी शेतीचा अवलंब करण्यात यावा, या भूमिकेचा केंद्रीय कृषी मंत्रालयाने जोरदार पुरस्कार केला आहे। देशात कुक्कुटपालनाच्या क्षेत्रात कंत्राटी शेतीमुळे उत्पादकता आणि एकूण उत्पादनात मोठी वाढ झाली असून अन्नधान्य उत्पादनासाठीही ही पद्धती उपयुक्त ठरेल, असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारिक अनवर यांनी व्यक्त केला। वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमच्या 4 दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। देशात 1993 ते 2012 या कालावधीत अन्नधान्य उत्पादनात 40% वाढ झाली, तर याच कालावधीत अंड्यांचं उत्पादन मात्र तब्बल 166% वाढलं। याकडे त्यांनी लक्ष वेधलं। विविध राज्यांकडून प्राप्त झालेल्या प्रारंभिक अहवालानुसार देशभरात रब्बी पेरणीस वेग आला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीच्या क्षेत्रात 47.8 लाख हेक्टर वाढ झाली आहे। देशात यंदा 8 नोव्हेंबर अखेर 109 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। गेल्या वर्षी याच कालावधीत 61.20 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती। देशाच्या उत्तर भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे भूजलाची पातळी वाढली आहे, त्यामुळे रब्बी पिकांच्या लागवडीला अनुकूल परिस्थिती आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानात हरभऱ्याच्या लागवडीने वेग पकडला असून या राज्यांमध्ये आतापर्यंत अनुक्रमे 12.34 लाख हेक्टर आणि 4.4 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। रब्बी हंगामात वांगी, मिरची, कोबी, नवलकोल इत्यादी भाजीपाल्यांची लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करण्याची पूर्वतयारी करण्यास सुरुवात करावी। भाजीपाल्याची रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत। यासाठी लागणारे दर्जेदार बियाणं वेळीच मिळवावं। सध्याचं हवामान वाटाणा पिकाच्या लागवडीस अनुकूल आहे। वाटाणा लागवडीसाठी 80 ते 90 किलो प्रति हेक्टरी बियाणं वापरावं। बियाण्यास कार्बेंडेझिम प्रति किलो 3 ग्रॅम या प्रमाणात सोडून बीज प्रक्रिया करावी। बियाणं निवडताना बोनव्हिला, अर्केल, फुलेप्रिया यापैकी सुधारित जातीची निवड करावी। आणि आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये। बाजरी कमाल 1600, किमान 1200, गहू 2500, किमान 1550, ज्वारी
2550 1500, मका 1500 1300, मटकी 7500 5100, सोयाबीन 3700 3500, गूळ 3600 2600 आणि हळद कमाल रुपये 6400 आणि किमान रुपये 4000। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या। राज्यात रात्रीचे तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे। राज्यातील हवामान मुख्यतः कोरडे राहील। आणि आता राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस। पुणे कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, किमान तापमान 15 अंश सेल्सिअस। नागपूर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 14 अंश सेल्सिअस। नाशिक कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 17 अंश सेल्सिअस। औरंगाबाद कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 17 अंश सेल्सिअस। कोल्हापूर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 15 अंश सेल्सिअस। सांगली कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 16 अंश सेल्सिअस। सातारा कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, किमान तापमान 15 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढल्या कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। हे घे, आणखी सांग। बस। अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय। मातीचं परीक्षण केलंय। आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। आई, मला खायला दे ना। धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही। चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल। म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा भी समावेश आहे। त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल। पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे। त्यानं मिळकत बी वाढल। आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेती शास्त्रज्ञ बनल। सुजलाम देशा संपन्न देशा महाराष्ट्र देशा। आपला महाराष्ट्र असं म्हणताना छाती अभिमानानं भरून येते।
आपल्या महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, प्राचीन, निसर्गाच्या विविधतेनं नटलेली स्थळं आहेत. यापैकीच एक म्हणजे कास पठार. युनेस्को या जागतिक संस्थेनं महाराष्ट्रात पश्चिमेला 4 स्थळांना जागतिक वारसा म्हणून घोषित केलं. त्यातीलच एक आहे कास पठार. सौंदर्याने, वैशिष्ट्यांनी भरलेल्या या पठारावर 850 प्रजातीच्या वनस्पतींची विविध फुलं आढळतात. अनेक दुर्मिळ प्रजाती या ठिकाणी बघायला मिळत असल्यामुळे अर्थातच हे पर्यटकांना आकर्षित करतं. साताऱ्यापासून अवघ्या 23 किलोमीटरवर असलेलं हे सुंदर पठार देशातीलच नाही तर विदेशातील लोकांपर्यंत पोहोचावं असा वन विभागाचा प्रयत्न आहे. पूर्ण पश्चिम घाटामध्ये एक 39 साईट्सला आपण युनेस्कोसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 साईट्स कास पठार, कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी अभयारण्य हे 4ही समाविष्ट आहे. यास आणि इतर कर्नाटका, केरळा या राज्यातील साईट सगळं मिळून पश्चिम घाट या नावाखाली युनेस्कोनी जागतिक वारसा म्हणून आपणास रिकग्निशन दिलेलं आहे. हे आपला महाराष्ट्रासाठी एक गौरव देणारे विषय आहेत, कारण की महाराष्ट्रातला एकमेव नॅचरल रिसोर्स साईट आहे. आतापर्यंत आपण आपल्या लोकांसाठीच आपण याचं जतन करतोय. आता आपण एक वादा करतोय की जगासाठी हे जगातील सर्व लोकांसाठी आम्ही वादा करतोय की याची जतन आपण करणार आहे. आणि याच्याने काय होतंय की जगातील पर्यटक देखील इथे येतात, बघतात आणि तिथपर्यंत आपली ओळख पोचलेला आहे. तर पूर्वी पर्यटकांची संख्या खूपच कमी होती आणि तिथे काही पर्यावरणात प्रदूषण वगैरे काही नव्हता. आता मुख्यतः शनिवारी, रविवारी या रोजी 5000 ते 7000 पर्यंत गाड्या येऊ लागलेल्या आहेत. त्याच्यासोबत जे गाड्या येतात त्याच्यातून जे काय प्रदूषण होणार आहे, या प्रदूषणाचा दुष्परिणाम तसेच पर्यटकांचं पायाखाली तुडलेला किंवा तिकडचं जे जमिनीवर काय दुष्परिणाम होत आहे याचा अभ्यासही आपण करतोय. आणि याच्यासाठी आपण काही नियम जर पाळला तर पर्यटकांना त्या परिसराचा आनंदही घेता येईल आणि तिथली वनस्पतीची महत्त्व देखील बघायला मिळतो आणि कायमस्वरूपी हजारो वर्षी ती टिकवण्यासाठी मदत मिळेल. आता आम्ही काही सूचना दिलेल्या आहे पर्यटकांना आणि ते पाळतात. आणखी त्याच्यात सुधारणा आणण्यासाठी आता आम्ही समितीला विनंती केलेली आहे की बॅटरी ऑपरेटेड बसेस घ्यावा आणि ठिकठिकाणी आणखी चांगलं गाईड्स तयार करून ठेवावा आणि नियमित वाटेवरच लोकांनी जावा, जेणेकरून काय की फुलावर किंवा त्या रोपावर जाणार नाही आणि तिकडची वनस्पती कायम नष्ट होणार नाही, कायम टिकून राहतील. या पठारावर 300 प्रकाराची प्रजाती आहेत आणि हे एक वैशिष्ट्य आहे. असे इतके संख्येत कुठेही सापडत नाही आणि या पठारावरच आढळणारे वनस्पती आहेत. इथे कीटक खाणारे वनस्पती देखील आहेत आणि मॅडगास्करमध्ये जी वनस्पती सापडतात असेच प्रकारची वनस्पती आपल्या भागात सापडतात. याचा अर्थ असा आहे की एका वेळी भारताचं उपखंड जे आहे आफ्रिकेच्या उपखंडाशी निगडीत आहे हे एक पुरावा आहेत. आणि असे अनेक पुरावे किंवा महत्त्वाच्या गोष्टी असलेला या पठार जे आहे खरोखर बघण्यासारखे आहे. आणि माहिती देणारे म्हणजे काय की इथली वनस्पती म्हणा किंवा इथली प्राणी म्हणा, इथला हवामान म्हणा, हा टोटली एक युनिक आहे. अशा प्रकारची पठार इतरत्र आहे परंतु ते सर्व लहान आहेत. हे मोठा आहे, सर्वात मोठा आहे, सगळ्यांना ॲक्सेसिबल आहेत आणि म्हणून सगळं लोक इथे येतात. म्हणून सगळं पर्यटकांनी थोडं नियम पाळला, वनविभागांनी किंवा वन संरक्षण समितीने जे सूचना वेळोवेळी आपणास दिलेल्या आहेत त्या सूचनांचं जर पालन केला तर तिथील वनस्पती कायमपणाने ते टिकून राहतील. जर आपण नाही पाळला तर काही प्रजाती नष्ट होतील, काही वेगळ्या प्रजाती तिकडे येतील. म्हणून आपण ती सर्व वनस्पती ज्या ज्या ठिकाणी आज रोजी आहे त्याच ठिकाणी राहण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता या दुर्मिळ अशा ठिकाणाची निगा राखणं तितकंच आवश्यक आहे. या ठिकाणी येणाऱ्या गाड्या, त्यातून होणारं प्रदूषण, कचऱ्याचं वाढतं प्रमाण, पर्यटक फिरत असताना त्यांच्या पायाखाली येऊन अनेक वनस्पतींचं नुकसान होत असल्याचं लक्षात आलं. या साऱ्याचा अभ्यास करण्यासाठी साहजिकच अभ्यासक सुद्धा या स्थळाकडे वळलेले दिसतात.
जेव्हा आपण इतके पर्यटक आपण जेव्हा एका जागेवर चालतो तर आपल्या पायामुळे पायाखाली एक तर वनस्पती मरतात, दुसरं जी माती आहे ती खूप कॉम्पॅक्ट होते आणि एकदा माती कॉम्पॅक्ट झाली की ती खाली जे मातीमध्ये जे बिया असतात त्यांना पुढच्या वर्षी जर्मिनेट व्हायला खूप प्रॉब्लेम येतो. तर असं पण होऊ शकतं की पुढच्या 3-4 वर्षात की आज आपल्याला जर का 200-300 वनस्पती दुर्मिळ वनस्पती तिथे भेटत आहेत तर खूप खूप पर्यटकांमुळे ही प्रजाती डायव्हर्सिटी जे आपण म्हणतो ते कमी होऊ शकतं. हा एक इम्पॅक्ट आहे. दुसरं म्हणजे की एक कचऱ्याचं की आपण जेव्हा येतो तर माहीत नाही आपलं सायकोलॉजिकली असं का असतं की आपण आलो तर कचरा फक्त टाकायचा आहे, खालीच टाकायचा आहे. तर कचऱ्यामुळे कसं काय आपण करू शकतो तर याच्यासाठी आम्ही एक खूप चांगली नियोजन सुरू केलं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर की समितीने 2-3 लोक त्यांना एम्प्लॉय केलं आहे. ही लोक कचरा गोळा करतात, सेग्रिगेट करतात आणि आपण जे पर्यटक आहोत आपणच हे कचरा आता खाली घेऊन जातो आणि मग हा कचरा हळूहळू रिसायकलिंग युनिटमध्ये शिरत जातो. तर त्याच्यामुळे ही जी जागा आपण कसं वाचवू शकतो त्याच्यासाठी या प्रोजेक्टचं काम चालू आहे. कास पठार म्हणजे हे आपण जे दुसरंच एक पर्यटन स्थळ असतो तसं नाही आहे. इट इज अ वर्ल्ड हेरिटेज साईट आणि इट इज अ नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट. तर आपण त्या दृष्टिकोनाने काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे हे मला वाटतं. आणि आपण जेव्हा नेहमी जे इंटरनेटवर ब्लॉग्सवर पाहतो तर ते मॅक्रो शॉट्स आहेत, फुलं त्याच्यावर खूप मोठे दिसतात, पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही पठारावर येणार ही फुलं खूप छोटी आहेत आणि त्याच्यासाठी पण एक रिझन आहे कारण तिथे विंड वेलॉसिटी खूप जास्ती आहे, मातीत न्यूट्रिएंट्स खूप कमी आहेत म्हणून फुलं जास्त मोठी होऊ शकत नाही. तर हे आपल्याला एक सायकोलॉजिकली एक माइंड प्रिपेअर करून इथे यावं खूप गरजेचं आहे की फ्लावर्स छोटी आहेत, ही एक नॅचरल हेरिटेज साईट आहेत आणि आपल्यामुळे या जागेला काही नष्ट होऊ देऊ नाही, म्हणजे इट शुडंट बी डिस्ट्रॉईड बिकॉज ऑफ आवर ॲक्शन्स. हे म्हणूनच ओनली देन यू विल बी कॉल्ड ॲज अ रिस्पॉन्सिबल टुरिस्ट. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फार्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. महाराष्ट्रातील पर्यटनाचा आकर्षक बिंदू ठरलेल्या पठाराची निगा राखण्याचं काम करण्यासाठी शासनानं संयुक्त वन व्यवस्थापन समितीची नेमणूक केली आहे. या समितीद्वारे त्या ठिकाणचं व्यवस्थापन, कचऱ्याचे योग्य नियोजन, तेथे प्रवेश शुल्काद्वारे संकलित होणाऱ्या महसुलाची योग्य विकास कामात गुंतवणूक या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं. या पठाराच्या महसुलाचा वापर करून आजूबाजूची 5 गावं विकसित झालेली दिसतात. सातारा जिल्ह्यात एकूण 858 JFM समिती आहे आणि पश्चिम भागात पर्यटनासाठी चांगलं स्कोप असल्यामुळे पर्यटन विभागाकडून आपल्याला कास, महाबळेश्वर आणि आगाशीवच्या विकासासाठी पैसा मिळाला होता. त्याच्यामधून महाबळेश्वरमध्ये केटस पॉईंट, लिंगमळा आणि आर्थर सीट पॉईंटचं आपण डेव्हलप केलेलं आहे आता. आणि तिन्ही ठिकाणी आपण JFM समितीमार्फत एंट्री फी ठेवून तिथला परिसराच्या स्वच्छता ठेवण्यासाठी आपण त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिलेला आहे बेसिकली. आणि आगाशिवमध्ये सुद्धा खराडच्या आपण
प्लांटेशन घेतलेलं आहे, मृदुस्थानाचं काम घेतलेलं आहे आणि पूर्ण क्षेत्र कराड नगरपालिका हद्दीत असल्यामुळे तिथे आपण ऑलमोस्ट 5 किलोमीटरच्या कंपाऊंड तयार करून पूर्ण वनक्षेत्राला संरक्षण दिलेलं आहे. आणि कास पठारामध्ये गेल्या वर्षापासून आपण संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत तिथलं मॅनेजमेंट आपण करत आहे. गेल्या वर्षी साधारण एक 12 लाख रुपये एंट्री फी आणि कॅमेरा फी म्हणून गोळा झाला होता. त्याच्यामधून मेंटेनन्स सोडून नंतर 6 लाख रुपये आपण समितीला दिलं आणि त्याच्यामधून खास गाव पूर्ण LPG प्रत्येक कुटुंबाला LPG गॅस दिलेला आहे आणि आटाळी, कासानी आणि AQ गावातसुद्धा आपण हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. – 2012ला कास पठार जागतिक वारसा क्षेत्र म्हणून घोषित झालं. गेल्या 4 वर्षांपर्यंत त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या 2 ते 4 हजार प्रतिवर्षी इतकी होती. आजूबाजूचे गावकरी गुरांना चरण्यासाठी पठारावर सोडत. पण या पठाराचा अभ्यास केला गेला, त्याचं वैशिष्ट्य प्रकाशात आलं आणि पर्यटक लाखांच्या घरात गेले. अशावेळी शासनाच्या नव्या धोरणानुसार पर्यटनातून विकासाकडे, लोकसहभागातून वनसंरक्षणाकडे हे सूत्र अवलंबलेलं दिसलं. यात गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाले. शासनाच्या नवीन धोरणानुसार पर्यटनातून विकासाकडे आणि लोकसहभागातून वनसंवर्धनाकडे हे 2 तत्व ध्यानी धरून वन विभागानं पुढील वाटचाल सुरू केलेली आहे. संयुक्त वन व्यवस्थापन ही संकल्पना जरी जुनी असली तरी ऑक्टोबर 2011 पासून या संकल्पनेला एक मूर्त स्वरूप महाराष्ट्रात प्राप्त झालं. ऑक्टोबर 2011 पासून संयुक्त वन व्यवस्थापन समित्या वेगळ्या प्रकारे स्थापन करून शासनाने तो एक ग्रामसभेचा अंग म्हणून घोषित केल्या. त्यानुसार संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना अनेक अधिकार बहाल करण्यात आले. यामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनी त्यांच्या परिसरात किंवा त्यांच्या गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या वनांचं व्यवस्थापन करून तिथलं वनसंवर्धन करायचं. याशिवाय ते तिथं प्रवेश शुल्क किंवा उपद्रव शुल्क या नावाने काही शुल्क आकारून तिथलं व्यवस्थापन प्रोफेशनल पद्धतीने करू शकतात, जेणेकरून तिथलं प्लास्टिक कमी होईल, येणाऱ्या पर्यटकाला जास्तीत जास्त स्वच्छ आणि निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल. त्याबरोबरच वनांच्या संवर्धनामध्ये आगपासून वनांचं संरक्षण, शिवाय शिकारी आणि इतर जे काही वनाच्या विरोधात जाणारे फॅक्टर्स आहेत त्यापासून वनसंवर्धन करणे ह्या जबाबदाऱ्या वन समितीवर निश्चित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कास ही एक वन समिती सातारमध्ये अत्यंत संवेदनशील अशा संयुक्त वन व्यवस्थापन समितीपैकी एक आहे, जी कास पठाराचं व्यवस्थापन पाहते. कास पठार हा निसर्ग सौंदर्याचा वरद हस्त लाभलेला अमूल्य ठेवा आहे. दुर्मिळ सजीव सृष्टी, जैवविविधता, उत्क्रांतीला प्रोत्साहन देणारी जमीन, विशिष्ट वनस्पती आणि प्राण्यांचे समूह हे कासचं वैशिष्ट्य आहे. आजच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निसर्गाकडे चला हा मंत्र देणारा महाराष्ट्राचं हे वैभव आहे. याला आपणासारख्या सुजाण पर्यटकांनी राखलं पाहिजे आणि जपलं पाहिजे. म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेत सजलेला हा साज असाच चिरंतन राहील. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.